भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधलंय। भाजपची वर्धा सेवाग्राम मध्ये मंथन बैठक झाली। भाजपचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते, मात्र भाजपच्या मंथन बैठकीला ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दांडी मारल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे सुधीर मुनगंटीवारांच्या नाराजीची चर्चा पुन्हा एकदा जोरदार सुरू झाली आहे। मित्रांनो, सुधीर मुनगंटीवार हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात काही नवीन नाही। माजी अर्थमंत्री, वनमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री अशी महत्त्वाची खाते त्यांनी सांभाळली आहे। पण गेल्या काही काळापासून त्यांच्या नाराजीच्या चर्चा जोरात सुरू आहे। नुकतीच वर्धा येथे भाजपची एक महत्त्वाची मंथन बैठक झाली, पण या बैठकीला मुनगंटीवार यांनी दांडी मारली। असं का? असं काय झालं? त्यांचा असा दावा आहे की एका पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते महाराष्ट्र बाहेर होते। पण मित्रांनो, हा योगायोग आहे की काहीतरी खोल राजकीय डाव? कारण याआधीही त्यांनी अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना हजेरी लावली नाही। उदाहरणच द्यायचं असलं तर नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत विदर्भातील विजय आमदारांचा सत्कार समारंभ होता, इथेही ते गैरहजर होते। आणि खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चंद्रपूर मधील एका कार्यक्रमालाही ते नव्हते। मुनगंटीवार यांचा राजकीय प्रवास आणि नाराजीचं मूळ कारण आपण जाणण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, सुधीर मुनगंटीवार यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष, अर्थमंत्री, वनमंत्री अशी एकापेक्षा एक जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली। पण महायुतीच्या 2.5 वर्षांच्या काळात त्यांच्याकडे फक्त सांस्कृतिक खातं होतं आणि आता पुन्हा सत्ता आल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला। त्यामुळे मुनगंटीवार पक्षावर नाराज असल्याचं बोललं जात आहे। पावसाळी अधिवेशनात त्यांनी सरकारला धारेवर धरलं। विशेष म्हणजे चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्यावर त्यांनी 95 लाखांचा शासकीय निधीतून भिंत उभारल्याचा गंभीर आरोप केला। मित्रांनो, काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी चंद्रपूरला मुनगंटीवार यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली। त्यांनी मुनगंटीवार यांचं तोंड भरून कौतुक केलं। ते म्हणाले, सुधीर मुनगंटीवार आमचे मार्गदर्शक आहेत। त्याची फाईल मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना 4 वेळा विचार करायला लावते। पण मित्रांनो, यामागेही राजकीय डाव आहे का? शिवेंद्रराजेंनी मुनगंटीवार पुन्हा मंत्रिमंडळात येणार असल्याचं संकेत दिले, पण त्याच वेळी चंद्रपूरमध्ये भाजपमधील गटबाजीही समोर आली आहे। चंद्रपूरमध्ये मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे। जोरगेवारांना पक्षात घेण्यास सुधीर मुनगंटीवार यांनी कडाडून विरोध केला होता। अगदी केंद्रमंत्री अमित शहा यांना भेटूनही त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती, पण त्यांचा विरोध डालवून जोरगेवारांना पक्षात घेण्यात आलं आणि चंद्रपूरमधून तिकीटही देण्यात आलं। पण मित्रांनो, जर मुनगंटीवार यांची नाराजी कायम राहिली आणि त्यांनी पक्ष सोडला तर चंद्रपूरच्या भाजपचं मोठं नुकसान होऊ शकतं। कारण मुनगंटीवार म्हणजे चंद्रपूरच्या राजकारणातला एक मोठा डोंगर। मित्रांनो, आता प्रश्न आहे की सुधीर मुनगंटीवार यांचं पुढचं पाऊल काय असेल? ते पुन्हा मंत्रिमंडळात परतणार का? आणि त्यांची नाराजी आणखी वाढणार? आणि चंद्रपूर मधील गटबाजीचा परिणाम भाजपच्या भवितव्यावर काय होईल? तुम्हाला काय वाटतं? मुनगंटीवार यांनी दांडी मारलेली ही बैठक खरंच योगायोग आहे की त्यांच्या नाराजीचं मोठं संकेत? खाली कमेंट्स मध्ये तुमचे मत नक्की सांगा। आणि असेच अपडेट्स आणि राजकीय खमंग गप्पांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजी मागचं खरं कारण काय आहे? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह।